श्रीरंग गोडबोलेचा असिस्टंट म्हणून मी मुंबईत पाऊल टाकलं एका नाटकासाठी, सहदिग्दर्शक म्हणून. नाटकाचं नाव होतं लाईन वन. हां, ते नाटक जर का आलं असतं तर रंगभूमीवर कधीही पुसला जाणार नाही अशा अक्षरात इतिहास नोंदला गेला असता. इतकी प्रचंड मोठी स्टारकास्ट होती त्या नाटकाची. संजय नार्वेकर, मंगेश कदम, संजय मोने, अतुल परचुरे, राजन भिसे, हेमू अधिकारी, सुकन्या कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, विभावरी दीक्षित, सुमित राघवन आणि भक्ती बर्वे इनामदार, अतुल परचुरे, अशी प्रचंड मोठी गँग होती. त्या नाटकाच्या दोन एक महिने तालमी केले आम्ही. आणि मांजरेकर त्या नाटकाचे निर्माते होते, महेश मांजरेकर. आणि ते त्यावेळेला एक सिनेमा करत होते, इफ आय एम नॉट रॉंग, निदान नावाचा सिनेमा ते करत होते. तर एक दिवशी ते आले आणि म्हणाले की आपल्याला नाटक बंद करायला लागेल असं वाटतंय मला, कारण मी एक मोठा सिनेमा करतोय आणि त्याच्यासाठी मला फंड्स लागत आहेत, किंवा त्यांच्या काही अडचणी असतील, ते त्या रंगाशी बोलले असतील, मला कळलं ते एवढंच. आणि नाटक बंद आलं. रिहर्सल केल्या 2 महिने नाटक रिहर्सल, नाटक आलंच नाही. आणि मी कोलॅप्सच झालो. म्हणजे 2 महिने ते इमेटी विकून ते भाडं भरलंय. आता स्वप्न बघायला लागलो की या नाटकात नंतर रंग अजून एक नाटक करेल, मग त्याचंही मला सहदिग्दर्शन करता येईल, 3रं नाटक करेल. तोपर्यंत माझी मंगेश कदमशी ओळख झाली, मी त्यालाही विचारेन की मी तुला असेच करू का. विजय केंकरेशी ओळख झाली आहे, त्यालाही मी विचारेन. हे सगळे स्वप्नांचे डोलारे क्षणार्धात कोसळून पडले. आणि मी आजही मला आठवतं, दादर माटुंगामध्ये आमच्या तालमी चालू होत्या आणि मी जिन्यात जाऊन जवळपास रडायला लागलो होतो. जवळपास नाही, रडायलाच लागलो होतो. मंगेश कदम आला आणि म्हणाला, काय झालं तुला? म्हटलं अरे नाही, असं झालं आणि आता एकदम आज तर उद्यापासून काय करायचं मला कळत नाही. तो म्हणाला, मग काय रडतो कसं, बावडेस का? उद्या शिवाजी मंदिरला आहे, तुला नवीन नाटक देतो. आणि मी म्हटलं कोणीतरी आहे आपल्या पाठीशी नक्कीच. आणि मी थांबलो आणि मी अधांतर नावाचं नाटक केलं मंगेश कदम बरोबर, ज्याच्यात मी सगळ्या पुरुषांच्या रिप्लेसमेंट केल्यात त्या नाटकात. हां. आणि गंमत अशी आहे, त्या नाटकाचे निर्माते होते आमचे राऊत म्हणून. त्यांनी माझी ती सगळी मेहनत किंवा पॅशन पाहिली असावी, किंवा मंगेशने त्यांना काहीतरी सांगितलं असावं, व्हॉटेवर. पूर्ण प्रोसेसभर नाटकाच्या तालमीच्या मी तालमीत होतो. मंगेशने मला सांगितलं की हे सगळे खूप बिझी असलेले स्टार्स आहेत. कोण? भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, अनिल गवस. तेव्हा सगळी नाटकामध्ये बिझी असलेली मंडळी. ह्यांच्यापैकी कोणाला जेव्हा प्रॉब्लेम होईल, दुसऱ्या एखाद्या नाटकाचा प्रयोग क्लॅश होईल, तेव्हा तुला संधी मिळेल. तर मी म्हटलं चालेल, मला तोपर्यंत तुझ्याकडनं शिकता येईल आणि मला इथे थांबायचं आहे, मला परत जायचं नाही आहे. काही झालं तरी मला पुण्यात परत जायचं नाही आहे. आणि मी थांबलो. आणि मग मी नंतर कधी एकदा भरतचा रोल केला, एकदा संजय नार्वेकरचा रोल केला, एकदा राजन भिसेचा रोल केला. पण ही संधी मला जोपर्यंत मिळाली नाही तोपर्यंत 35, 40, 45 प्रयोग झाले होते. पण ते आमच्या राऊत नावाच्या निर्मात्यांनी मी न केलेल्या प्रयोगाचं पण मला मानधन दिलं. क्या बात. हां. आणि ते तेव्हा फार दिलासा देणार होतं. 40-45 प्रयोगाच्या मानधनावर रक्कम खूप छोटी होती, पण तेव्हा ती फार मोठी होती माझ्यासाठी. पण तोपर्यंत झालं असं की या सगळ्या प्रोसेसला 1 महिना गेला. अधांतरची तालीम, बरोबर, मग त्याचे प्रयोग. तोपर्यंत त्या आजींकडे वेगवेगळी माणसं यायला लागली आणि त्या मला म्हणाल्या, बाळा तू मला पैसे नाही दिलेस, तुला तर जायला लागेल, तू दुसरीकडे काहीतरी बघ. आणि मी बाहेर आलो, माझी बॅग घेऊन आणि गादी विधी सगळं असं घेऊन बाहेर आलो. आणि मला कळतच नव्हतं की आता काय करायचं आहे मी. आता माझी एक आत्या राहायची माझगावला. तेव्हा लँडलाईन होती, मोबाईल नव्हताच तेव्हा. मी लँडलाईनवर फोन केला, कोणी फोन उचले ना. मी परत घरी फोन केला बाबांना सांगायला की आत्याचा फोन लागत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, आत्या नाहीच आहे, ती हैदराबादला का बेंगलोरला कुठेतरी गेली आहे आणि ती 2-3 दिवसांनी येणार आहे. आणि बाकी माझं कोणीच नाही मुंबईत, कोणीच नाही. बरं, मला येऊन किती 3 महिने झाले होते. त्यामुळे आज जेवढे मित्र आहेत तेवढे मित्र तेव्हा असायची शक्यताच नव्हती की ज्याला मी हक्काने सांगू शकेन मी तुझ्या घरी येतो आज.
तर मी दादरच्या चित्रटॉकीजच्या बाहेर एक भजीपाववाला असतो, त्याच्याकडची भजी अप्रतिम असतात. तो बंद केल्यानंतर ती अशी फळी बाहेर येते, त्या फळीवर मी 2 रात्री झोपलेलो आहे. हो. आणि मग मी माझ्या हातातलं सामान घेऊन शिवाजी मंदिरला जायचो. तिकडेच मी तयार व्हायचो, तिकडेच फ्रेश व्हायचो. मग खाली कोणतरी भेटायचं, कोणीतरी चहा पाजायचं आणि तो दिवस निघून जायचा. 2-3 दिवसांनी, सॉरी मला ते सगळं आठवलं नाही, 2-3 दिवसांनी आत्या आली आणि मग मी तिच्याकडे राहायला लागलो. आणि मग मी तिच्याकडे जवळपास 3-4 महिने तरी तिच्याकडे होतो. आणि मग त्याच्यानंतर चंद्रलेखेचं एक नाटक आलं, 3 चीअर्स नावाचं, आणि त्यात माझे पुण्याचे सगळे मित्र त्या नाटकात होते. म्हणजे जितेंद्र जोशी होता, राजेश कोलोन होता, विजय पटवर्धन होता, सौरभ पारखे होता, आणि ते सगळे मित्र. आणि मग ते रूम बघायला लागले आणि मग त्यांना रूम मिळाली आणि मग मी आत्याकडनं त्यांच्या रूममध्ये शिफ्ट झालो. आणि मग पुढे 6-8 महिने त्यांच्याबरोबर राहिलो. मग लग्न झालं, मग मंजूला घेऊन मुंबईत आलो. मग 1 रूम किचन भाड्याने घेतलं, मग 1 BHK भाड्याने घेतलं, मग 1 रूम किचन विकत घेतलं, मग 1 BHK विकत घेतलं आणि मग पुढे